आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज सकाळपासून आपली ही कार्यकारिणी या ठिकाणी चालली आहे आणि वेगवेगळे प्रस्ताव आपण या कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी पारित केले आहेत। त्या प्रस्तावांकडे जायच्या आधी सर्वात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। अतिशय वेगानं त्यांना स्वास्थ्य लाभ व्हावा अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो। आज खरं तर एका अशा परिस्थितीमध्ये ही कार्यकारिणी आपण घेतोय की ज्यावेळी महाराष्ट्रावर एक विश्वासार्हतेचं संकट उभं राहिलंय। महाराष्ट्र देशातील सर्वाधिक प्रगतिशील, देशातील सर्वाधिक समृद्ध, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य, पण आज या राज्यामध्ये सरकार कुठं आहे हे विचारण्याची वेळ आपल्यावर आली आहे। सरकारचं अस्तित्व कुठे दिसून पडत नाहीये। एक मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाहीये। प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतोय, पण आपल्या स्वतःच्या पलीकडे पाहायला तयार नाहीये। आणि महाराष्ट्रातली जनता ही अक्षरशः रोज होरपळते आहे, पण त्यांच्याकडे लक्ष देण्याकरता, त्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याकरता आज कोणी या ठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत नाही। कोणी राज्य म्हणून विचार करत नाही, कोणी जनतेचा विचार करत नाही, कोणी समस्यांचा विचार करत नाही। खरं म्हणजे 5 वर्ष आपलं सरकार होतं। आपल्या सरकारच्या काळामध्ये कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्गावर व्हायची, मेट्रोवर व्हायची, कर्जमुक्तीवर व्हायची, जलयुक्त शिवारवर व्हायची, शेतकऱ्यांच्या मदतीवर व्हायची, सर्वांना घरं कसं देता येईल याच्यावर व्हायची, डिजिटल इंडियावर चर्चा करायचो आपण, उद्योगीकरणावर चर्चा करायचो। पण आज परिस्थिती काय आहे? यातल्या कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही। आज या सरकारमध्ये चर्चा कशावर होते? गांजा नाही, हर्बल तंबाखू, सीबीडी स्मोक, वसुली, स्थगिती, बलात्कार, दंगली, खंडणी। या सरकारच्या काळामध्ये ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतोय, हा माझा दावा आहे, महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव हे इतिहासामध्ये गेलं। आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरते सीमित नाही आहे। जसं एक वाझे आपण बघितला, प्रत्येक विभागात एक वाझे आहे। आणि ज्या प्रकारे सरकार सामान्य करता नाही, सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, कायदे द्याचं राज्य। फक्त आम्हाला काय मिळणार आहे? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल। आपल्याला कल्पना आहे की नुकत्याच काही धाडी पडल्या होत्या आणि आयटी विभागाच्या या धाडींमध्ये आयटी विभागाने जी प्रेस नोट त्या ठिकाणी जारी केली, कुठे 1000 कोटीची दलाली, कुठे 500 कोटीची दलाली, कुठे 400 कोटीची दलाली, म्हणजे हजारो कोटी रुपये या ठिकाणी अक्षरशः वाटमारी चालली आहे। हजारो कोटी रुपयाची लूट चाललेली आहे, पण सामान्य शेतकऱ्याकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही। आज सुधीर भाऊंनी अतिशय सुंदर राजकीय प्रस्ताव आपल्यासमोर मांडला आणि या राजकीय प्रस्तावातनं अक्षरशः या सरकारचे कपडे काढण्याचं काम
या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं, पण सुधीर भाऊ यांचे किती कपडे काढले तरी निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागेल. आणि आता कोरोना आहे असं सांगून हे सरकार आम्हाला थांबवू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही आंदोलन करतो म्हटलं की आम्हाला थांबवत होते, आमच्यावर गुन्हे टाकत होते, पण आता ते देखील या सरकारला करता येणार नाही. त्यामुळे संघर्ष हा रस्त्यावर करण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे. आणि ज्या प्रकारे बुद्धिभेद वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, खरं म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या संदर्भातला देखील प्रस्ताव आपल्यासमोर आशिष शेलारांनी मांडला. आणि ज्या प्रकारे गुन्हेगारीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे, अक्षरशः देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप चाललेली आहे. त्यांच्या जमिनी तुम्ही घेतात. आज गावागावामध्ये तुम्ही जाऊन बघा जिल्ह्याची अवस्था काय आहे. आज जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अवस्था अशी आहे, एक नेक्सस तयार झालाय. मंत्री आहेत, काही आमदार आहेत, काही अधिकारी आहेत, एकमेव काम चाललंय, अवैध रेती, अवैध दारू, सट्टा, असं नेक्सस तयार झालाय. आणि आपण असं म्हणतो ना मराठीत, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकावतोय. या महाराष्ट्रामध्ये किमान अशी अवस्था यापूर्वी आपण कधी बघितली नव्हती. पण ही अवस्था जर या महाराष्ट्रात तयार झाली तर उद्या कोणाचंही राज्य आलं तरी महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतील. कारण एकदा भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय ही जर नोकरशाहीला लागली तर ती नोकरशाही मग पूर्वपदावर येत नाही. काय अवस्था आहे पोलीस विभागाची, कशा प्रकारच्या ट्रान्सफर झाल्या. आज ज्या प्रकारचा अहवाल सीबीआय कडे आहे आणि ज्या प्रकारचे पोस्टिंग होत आहेत, कुठल्या तोंडानं आमचे नेते पोलीसवाल्याला सांगणार आहे भ्रष्टाचार थांबव. कोटी कोटी रुपये देऊन जर पोलीसचे अधिकारी हे त्या पदांवर येत असतील, आणि खरं म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, अनेक चांगले अधिकारी मला भेटतात, कारण महाराष्ट्राची नोकरशाही चांगली आहे. अनेक चांगले अधिकारी भेटतात आणि ते म्हणतात, हो असा बाजार मांडलाय की आता आमच्या इकडे लोक चोरासारखंच पाहतात. आम्ही काही केलं की नाही केलं तरी लोकांना वाटतं आम्ही त्यांच्यासारखे आहोत. ही अवस्था आज या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून याच्या विरुद्ध संघर्ष आपण उभा केलाय. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, लढाई ही समोरून लढावी लागते, ती फ्रंटल लढावी लागते. ती बोटचेप्या धोरणाने लढता येत नाही, पूर्ण ताकदीने लढावी लागते. आणि मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आम्हाला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. कारण आमच्याजवळ इनामी नाही, आमच्याजवळ बेनामी नाही. आमच्याजवळ इनामी नाही, आमच्याजवळ बेनामी नाही. आम्ही कोणाच्या बापाला घाबरतही नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्र्याचं पद सोडलं आणि वर्षातनं बाहेर पडलो, 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, या मुंबईमध्ये घर नव्हतं, 4 महिने भाड्याच्या घरात राहिलो. त्यानंतर सरकारी क्वार्टर मिळालं तर त्या सरकारी क्वार्टरमध्ये गेलो. त्यामुळे यांना आपण घाबरण्याचं कारण नाहीये. हे भ्रष्ट लोक आहेत आणि भ्रष्टाचारांच्या विरुद्ध सीधी लढाई, थेट लढाई ही आपल्याला लढावीच लागेल. आणि आपण जर ते लढलो नाही तर आपल्याला काळ कधी माफ करणार नाही, काळ माफ करणार नाही. आज ही लढाई जनतेची आहे, महाराष्ट्राची लढाई आहे. आणि जी अवस्था आज पाहायला मिळते आहे, ही जी काही घटना अमरावतीमध्ये, मालेगावमध्ये, नांदेडमध्ये घडली, ही साधी घटना मानू नका. हा एक प्रयोग आहे, प्रयोग. या देशामध्ये अराजक तयार करण्याकरता, देशाच्या सरकारच्या विरुद्ध मायनॉरिटीजला पोलराइज करण्याकरता हा विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला
बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून त्रिपुराला एक रॅली निघते, बांगलादेशातल्या हिंदूंना समर्थन देण्याकरता. कुठली हिंसा त्याच्यामध्ये होत नाही, पण 28 ऑक्टोबर पासून फेसबुकवर, ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर काही पोस्ट सुरू होतात. आणि या पोस्ट काय असतात? या पोस्ट असतात मशीद जाली. आणि मग मशीद जाली म्हणून कुठला फोटो दाखवला जातो? तर त्या ठिकाणी सीपीआयएमच्या मुख्य कार्यालयाला जी आग लागली होती तो फोटो मशिदीचा फोटो म्हणून त्या ठिकाणी दाखवला जातो आणि सांगितलं होतं 16 मशिदी झाल्या. त्यानंतर दिल्लीतल्या एका रेफ्युजी कॅम्पमध्ये लागलेल्या आगीमध्ये त्या ठिकाणी काही पुस्तकं जळत आहेत आणि काही लोक ती बाहेर काढतायत. त्याचा फोटो दाखवला जातो की त्रिपुरामध्ये कुराण जाळण्यात आलं. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून, शोभायात्रांमधले फोटो दाखवून त्याच्यावर लिहिलं जातं की बघा हिंदू हे मोठ्या प्रमाणात आता मुसलमानांवर त्रिपुरामध्ये अटॅक करतायत. आणि एवढंच नाही तर पाकिस्तानच्या प्रकल्पातले फोटो हे त्रिपुराचे फोटो म्हणून सोशल मीडियावर टाकले जातात आणि संपूर्ण देशामध्ये अनरेस्ट तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या देशातले एक प्रमुख नेते राहुल गांधी, ज्यांना याची संपूर्ण कल्पना असते की त्रिपुरात घडलं नाहीये, कुठली मशीद तोडली नाहीये, कुणाला आग लावली नाहीये, कुठलं कुराण जाळलेलं नाहीये, कुठल्या मुस्लिम समाजाच्या किंवा अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला इजाही पोचली नाहीये. पण 8 नोव्हेंबरला राहुल गांधी ट्विट करतात की त्रिपुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. आणि लगेच 11 नोव्हेंबरला या ठिकाणी अमरावती असेल, मालेगाव असेल, नांदेड असेल, या ठिकाणी भव्य मोर्चे निघतात. आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हजारो लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी मोर्चे काढू कसे शकतात? बिना प्लॅनिंगचा असा मोर्चा निघू कसा शकतो? आणि जर प्लॅनिंग झालं तर सरकारला माहिती नाही, गुप्तचर यंत्रणांना माहिती नाही, आयबीला माहिती नाही, संपूर्ण सरकारच्या समर्थनाने निघालेले हे मोर्चे आहेत. हा प्रयोग आहे, प्रयोग. या देशामधला हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे. आणि मग निवडून त्या मोर्चांमध्ये हिंदूंची दुकानं तोडली जातात, जाळली जातात. पण त्याच्यावर कोणीतरी बोललं का? ज्या वेळेस हिंदूंची दुकानं जाळली गेली, महाविकास आघाडीचा एक तरी नेता बोलला का? अरे दुकान हिंदूचं असो की मुसलमानाचं असो, जाणं चुकीचंच आहे. पण तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची तोंड शिवली जातात. मला आता आश्चर्य वाटतं, संजय राऊत यांचं, म्हणजे ते मराठीतलं गाणं आहे ना, अरे कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू. काय म्हणून राहिलेत ते? भारतीय जनता पक्षाने दंगल घडवली. नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही, हर्बल तंबाखूमुळे काही त्यांना ठेवलंच त्या करताय. माझा तर आरोप असा आहे की हे जे काही षडयंत्र होतं, हे षडयंत्र उघड होऊ नये म्हणून कव्हर फायरिंग करण्याकरता हे नवाब मलिकांनी स्टेटमेंट दिलं की या ठिकाणून पैसे गेले. कारण त्यांना हे नेमकं माहिती आहे की या शहरांमध्ये हे अचानक मोर्चे काढण्याकरता कुठून कुठून फंडिंग झालाय, ते कोणी कोणी दिलाय याची संपूर्ण कल्पना त्यांना असल्यामुळे हे कव्हर फायरिंग आहे, कव्हर फायरिंग आहे. पण चिंता करण्याचं कारण नाहीये. आज अमरावतीतली परिस्थिती बघा. आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अटक केली. माझा सवाल आहे, अमरावतीमध्ये
SRPच्या 7 कंपन्या होत्या. पहिल्यांदा तर त्यांना ज्या वेळेस हा मोर्चा निघाला आणि त्यानंतर तोडफोड सुरू झाली, पहिल्यांदा तर त्यांना आदेशच दिले नाहीत. कंपन्या आहेत पण त्यांना आदेशच मिळत नाहीयेत. आणि त्यानंतर जेव्हा आदेश दिला, हाताबाहेर गोष्टी गेल्या, त्यावेळी त्या कंपन्यांवर जो हल्ला झाला, हा एक पॅटर्न बघा, पॅटर्न. आझाद मैदानावर ज्यावेळी अशाच प्रकारची घटना झाली होती, कोण जखमी झालं? पोलीसवाले जखमी झाले होते. तीच परिस्थिती आज. माझा सवाल आहे, SRPच्या 5 जवानांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गोटे मारले गेले, त्यांना गंभीर जखमी केलं. हे गंभीर जखमी करणारे कोण होते? आणि अचानक कोल्हापुरी गेट असेल, नागपुरी गेट असेल, यापासून जो सगळा एरिया आहे, त्या एरियामध्ये इतके टोकदार गोटे आले कसे? हे जर जमा करून ठेवलेले गोटे नव्हते, ते गोटे आले कसे? आणि आज SRPच्या आमच्या पोलीस जवानांवर या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर आणि त्यांना त्या ठिकाणी जखमी केल्यानंतर एका माणसाला तरी अटक झाली का? नाही. पोलीस काय मारखाना करतायत का? एकाही माणसाला अटक झालेली नाही. ठरवून पोलिसांवर अटॅक आहे. आणि म्हणून हा पॅटर्न समजून घ्या, पॅटर्न समजून घ्या. हा पॅटर्न आहे. या देशामध्ये ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, त्यावेळी लोकांमध्ये कन्फ्युजन तयार करा. ज्यावेळी मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही, त्यावेळी मायनॉरिटी पोलरायझेशनच्या दृष्टीनं हे प्रयोग या ठिकाणी चाललेले आहेत. आणि प्रयोग भूमी ही महाराष्ट्रच असते. आपण बघितलं, अर्बन माओवाद्यांनी याच महाराष्ट्रामध्ये भीमा कोरेगावला हा प्रयोग करून बघितला. आणि आता तोच प्रयोग या महाराष्ट्रामध्ये चाललाय. कारण त्यांना आता असं वाटतं, महाराष्ट्रात आमची सरकार आहे. आणि महाराष्ट्रातले अनेक मोठे नेते हे ज्यावेळेस म्हणतात की आमचे आदिवासी हे त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यामुळे नक्षली विचाराकडे वळले आहेत. खरं म्हणजे जर तिथलं सत्य बघितलं, आज गडचिरोलीचे आमचे आमदार या ठिकाणी आहेत, खासदार आहेत, त्यांना विचारा, गडचिरोलीत जाऊन विचारा, एकाही आदिवासीचं त्याला समर्थन नाहीये. आज हे जे काही या ठिकाणी आणतायत, आजूबाजूच्या राज्यातले लोक जे पैशाने रिक्रूट केलेले आहेत, एक त्यांची अर्थव्यवस्था आहे, त्या अर्थव्यवस्थेच्या आधारावर या ठिकाणी चाललेला आहे. आणि असं तुम्ही ज्यावेळेस म्हणता, त्यावेळी त्या 26 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या आमच्या पोलिसांचा अपमान होत नाही? यापूर्वी त्याच गडचिरोलीमध्ये आमचे शेकडो पोलीस मारले गेले, त्यांचा अपमान होत नाही? हे खरं आहे की शेवटी चीड अन्यायातनं सुरू होते, पण तो अन्याय दूर करण्याचं काम देखील आपल्यालाच करावं लागेल. मात्र आज हे गोष्ट समजून घेतली पाहिजे की जो नक्षलवाद विचाराने होता, तो आता विचाराने नाही आहे. आता विचाराचा नक्षलवाद संपलेला आहे. आता एक नक्षल अर्थव्यवस्था तयार झाली आहे, एक रेड कॉरिडॉर तयार झाला आहे. आणि हा रेड कॉरिडॉर हा नेपाळपासून साऊथ पर्यंत संपूर्ण या ठिकाणी एक वेगळी अर्थव्यवस्था. आणि ज्यावेळी अर्बन माओवादी पकडले गेले आणि त्यांचं साहित्य सापडलं, त्यावेळी यांना कशी आयसिसची मदत आहे, यांना कशी पाकिस्तानची मदत आहे आणि यांना कशी चीनची मदत आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. आणि म्हणून हा जो काही पॅटर्न आहे हा गंभीर आहे. हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी आपण सगळ्यांनी खुणगाठ बांधली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही दंगल करणार नाही. आम्ही दंगल करणारे लोक नाही आहोत. आम्ही कधीही निष्पाप लोकांवर हल्ला देखील करणार नाही. उलट एखाद्या मायनॉरिटीच्या निष्पाप माणसावर हल्ला होत असेल तर तो हल्ला आम्ही परतवून लावू, पण आमच्या अंगावर कोणी चालून आलं तर त्याला सोडणार देखील नाही. जे दादांनी सांगितलं खरं आहे. जर कोणाला असं वाटत असेल
की आता आमचं सरकार या ठिकाणी आहे म्हणून आम्ही अशा प्रकारचे मोर्चे काढून हिंदूंची दुकानं जाळू, हे आता आम्ही होऊ देणार नाही, हे बरोबर नाही आणि याच्यावर कारवाई जर सरकारने केली नाही तर जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल। आणि तेच अमरावतीमध्ये आपण बघितलं, कुठल्याही हिंसेचं समर्थन आम्ही करत नाही, पण सरकार हे जर त्या ठिकाणी चिडीचूप बसत असेल, सरकार जर आशीर्वाद देत असेल तर अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी होणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या दृष्टीनं येत्या काळामध्ये कुठेतरी आपला आवाजही बुलंद झाला पाहिजे। ठीक आहे, आपले जे जुने मित्र होते, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते, ते आता अजान स्पर्धा घेत असतील, ते आता उर्दू मध्ये कॅलेंडर काढून जनाब हिंदू हृदय सम्राटांना जनाब बाळासाहेब ठाकरे लिहित असतील, त्यांना ते लखलाभ आहे। आपल्याला माहिती आहे की त्यांना मुंबईची चिंता आहे, मुंबई महानगरपालिकेची चिंता आहे। त्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये अमराठी त्यांना वोट देणार नाही, मराठी त्यांना वोट देणार नाही। त्यामुळे आता ही जी एक राहिलेली वोट बँक आहे, कारण आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ते आहेतच, त्यामुळे त्या वोट बँकेवर डोळा ठेवून ते बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हणत असतील, ते त्यांना लखलाभ आहे। आम्ही सर्वसमावेशक राजकारण करणारे आहोत। आमच्या मोदीजींनी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन सबका साथ सबका विकास आम्हाला सांगितलाय, पण त्याच वेळी आम्ही लांगुल चालन करणार नाही, आम्ही अपीजमेंट करणार नाही, आम्ही वोट बँकेची राजनीती करणार नाही। अरे निवडणुका येतील जातील, एखादी निवडणूक जिंकू एखादी हारू, पण आमचा देश महत्वाचा आहे। देशविरोधी ज्या ताकदी असतील त्यांच्याची हात मिळवणी भारतीय जनता पार्टी काही झालं तरी करणार नाही। निवडणुका हारलो तरी चालेल, पण अशा शक्तींच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी नेहमीच मैदानात राहील। आता अलीकडच्या काळामध्ये काही लोक नरेटिव्ह सेट करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोक आपल्याला टीव्हीवरच दिसतात। खरं म्हणजे अशा लोकांची फार काळजी करण्याचं कारण नाहीये। फ्रान्समध्ये एक खटला झाला आणि खटला काय होता माहितीये? खटला असा होता की फ्रान्समध्ये एक मॉरिस नावाचा कोंबडा होता, फेमस कोंबडा। आणि मॉरिस कोंबडा रोज सकाळी बांग द्यायचा आणि त्याचे फार कौतुक व्हायचं। काही दिवसांनी हा मॉरिस कोंबडा दुपारी बांग द्यायला लागला आणि मग काही लोक कोर्टात गेले आणि तो खटला चालला आणि त्यांनी सांगितलं मॉरिस कोंबडा सकाळी बांग देत होता तोपर्यंत बरं होता, तो दुपारी बांग देतो। अशा प्रकारे काही कोंबडे दिवसभर आपल्याला चॅनलवर दिसतात। पूर्वी सकाळी द्यायचे, आता दुपारी देतात, संध्याकाळी देतात। एक गोष्ट लक्षात ठेवा, गरुड असतो ना, गरुड, हा गरुड जो असतो, या गरुडावर कावळा बसतो आणि त्या गरुडाला तो चोच मारतो, तर गरुड त्याला काहीच कळत नाही। गरुड काय करतो माहितीये? गरुड दोन्ही पंख पसरतो आणि आकाशात झेप घेतो आणि वर 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 जात जातो। अशा परिस्थितीत तो गरुड जातो की त्या उंचीवर त्या कावळ्याला श्वासच घेता येत नाही आणि तो कावळा गरुडाच्या पाठीवरनं खाली पडतो। भारतीय जनता पार्टी गरुडासारखी आहे। हे किती डोमकावळे आपल्या मानेवर बसले आणि चोची मारल्या तरी एकदा पंख पसरला की चिंता करण्याचं कारण नाही आहे। या सगळ्या डोमकावळ्यांना आपण पुरून उरणार आहोत। आज काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये, एक एक घटना जर आपण बघितली, 200 लोक बलात्कार करतायत, 400 लोक बलात्कार करतायत। कुठनं हे नराधम आले आहेत? कोणाचा पाठिंबा यांना आहे? ही अमानवीय व्यवस्था कशी उभी राहते? हा कोणाचा महाराष्ट्र आहे? आम्ही तर म्हणतो छत्रपतींचा महाराष्ट्र। छत्रपतींच्या महाराष्ट्रात ही औलाद आली कुठून? आणि रोज घडतंय आणि हे घडल्यानंतर सरकारची याच्यावर काही प्रतिक्रिया आहे का? काही प्रतिक्रिया नाहीये। केवळ घोषणा केल्या जातात
शक्ती कायदा तयार करू, युक्ती कायदा तयार करू, भक्ती कायदा तयार करू. इथे फक्त भक्तीच कायदा आहे, दुसरा कुठला कायदा नाही या सरकारमध्ये. सगळ्यांनी नेत्यांची भक्ती करायची, मग त्यांना जी शक्ती मिळते ती आपण पाहतोच आहोत रोज. पण कुठेतरी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की या सरकारमध्ये महिला असुरक्षित आहेत. प्रश्न हा नाही आहे. कोणी हा सवाल विचारू शकतो की यापूर्वी घटना घडल्या नाहीत का? होय, घडल्या. पण ज्या प्रकारे आज राजरोसपणे रोजच्या रोज या घटना घडतायत ही चिंतेची बाब आहे. आणि त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही ही त्यापेक्षा चिंतेची बाब आहे. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी सरकारमध्येच दागी मंत्री असतील त्यावेळी अशा गोष्टींवर कारवाई होईल याची अपेक्षा तरी आपण कशी ठेवायची? काय अवस्था शेतकऱ्यांची आमच्या केली आहे? आज आमच्या शेतकऱ्याला कुठली मदत या सरकारच्या वतीनं केली जात नाही. अतिवृष्टी आली, पूर आला, वादळ आलं, कुठलंही आलं की एक त्या ठिकाणी पॅकेज घोषित करतात. पॅकेज आम्ही पॅकेज घोषित करायचो, पण ते पॅकेज वास्तविकतेत आणून दाखवायचो. आज इथे असं आहे की अतिवृष्टीचे पैसे नाही आहेत, पुराचे पैसे नाही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, या सरकारला तर अक्षरशः विदर्भ मराठवाड्याचा तिटकार आहे. विदर्भ मराठवाड्याचा तिटकारा असलेलं असं सरकार यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. कोणी जाऊन पाहत नाही. लोक जगले की मरले कोणी पाहायला तयार नाही, कोणी मदत करायला तयार नाही. सगळ्या मराठवाड्याच्या चालू योजना बंद आहेत. वॉटर ग्रिड बंद आहे, वाहून जाणारं पाणी आणण्याची योजना बंद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अत्यंत परिश्रमानं आणि अत्यंत संघर्षातून मिळवलेलं वैधानिक विकास मंडळ, ज्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला हक्काचा न्याय होता, ते वैधानिक विकास मंडळ यांनी मारून टाकलं. मुर्दा पाडला, खून केला त्याचा. पण आश्चर्याची गोष्ट आहे बघा, सत्ता कशी असते. विदर्भ मराठवाड्यातला सत्ता पक्षाचा एकही आमदार आणि एकही मंत्री याबद्दल सकार शब्द काढायला तयार नाही, बोलायलाच तयार नाही आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे याच्यावर बोललं आणि कुठेतरी आपल्यावर वेगळी नजर आली तर मग आपलं काय होईल या भीतीनं कोणी बोलायला तयार नाहीये. सिंचनाच्या योजना बंद केल्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद केल्या. सुधीर भाऊ ज्यावेळेस आमचे अर्थमंत्री होते त्यावेळेस आपण डिफरन्शियल टॅरिफ दिलं होतं. त्या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, उद्योगाला सवलत दिली होती. 5 वर्षामध्ये विदर्भ मराठवाड्यासहित महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं वीज जोडणी आपण कधी कापली नाही. मी बावनकुळेंचं अभिनंदन करेन की 5 वर्ष मंत्री म्हणून बावनकुळेंनी या ऊर्जा विभागामध्ये अभूतपूर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नाही तर त्यावेळी कधी दुष्काळ होता, कधी अतिवृष्टी होती, स्पष्टपणे सांगितलं की आम्ही वीज कापणार नाही. आवश्यकता पडली तर कॅबिनेट मधनं आम्ही सरकारकडनं पैसे दिले की ठीक आहे, शेतकरी भरू शकत नाही, लॉस होतोय, सरकार पैसे देईल. सरकारने पैसे दिले. आज मात्र सर्रास गावाच्या गावं अंधारात आहेत. डीपीच्या डीपी काढून नेले आहेत. डीपी गेली तर 2 महिने डीपी येत नाहीये. पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळा, म्हणजे काल परवा शाळा सुरू झाल्या आणि सुरू झाल्याबरोबर त्याचे विजेचे कनेक्शन कापले. आणि हे इतके ढोंगी लोक आहेत, काही झालं की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं. आज पेट्रोल डिझेलच्या संदर्भातलं सत्य आपल्या समोर सुधीर भाऊंनी मांडलं. केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये, डिझेलवर 10 रुपये कमी केल्यानंतर देशातल्या 25 राज्यांनी आपला वॅट कमी केला. 25 राज्यांनी. का त्यांच्यासमोर समस्या नाहीये? आणि अशी राज्य की जी गरीब आहेत,
पण ते लोकांना उत्तरदायी आहे. छोट्या छोट्या राज्यांनी वॅट कमी केला, आमच्या राज्याने काय केलं? वॅट कमी करणं तर सोडाच, पण जेव्हा केंद्र सरकार 5 रुपयांनी टॅक्स कमी करतं त्यावेळी भाव 7 रुपयांनी कमी व्हायला पाहिजे, 6.25 रुपयांनी. कारण केंद्र सरकारच्या टॅक्सवर आपण टॅक्स लावतो, त्यामुळे त्यांचा टॅक्स कमी झाला की ऑटोमॅटिक आपला टॅक्स कमी होतो. मात्र आपल्या सरकारनं मॅचिंग केलं. मॅचिंग म्हणजे काय केलं? केंद्राचेच 5 रुपये आपल्याला पास ऑन केले, त्याच्यावर एक नवा पैसा आपल्याला मिळू नये जो ऑटोमॅटिक मिळणार होता तेही रेट आपले ऍडजस्ट केले आणि तेही पैसे आपल्याला मिळू दिले नाही, म्हणजे तेही रिलीफ आपल्याला मिळू दिले नाही. काल परवापर्यंत सायकल मोर्चा काढत होते, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा कमी करा. आता केंद्र सरकारने केल्यानंतर तुम्ही का भाव कमी करत नाही? आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, रोज जाब विचारला पाहिजे. या सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत वॅटचे भाव हे कमी करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं पाहिजे. ही काय केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नाही आहे. आणि अजितदादा पवार म्हणतात आमचे जो उत्पन्नाचं हे स्रोत आहे, असं नाही आहे अजितदादा. आता दारूचं एवढं मोठं स्रोत आहे की तुमच्याकडे? कोरोनामध्ये मंदिरं बंद असताना तुम्ही दारू तर सुरू केली होती ना? मंदिरं बंद होती, बार बंद ठेवले का? नाही ठेवले. सगळ्यात पहिले बार उघडले, ते आहे ना तुमचा स्रोत. किती सुधारो 35-40 हजार कोटी रुपये त्यातनं तुम्हाला मिळतात. आणि जसं तुम्हाला स्रोत आहे या 25 राज्यांना नाही आहे, जे तुम्हाला स्रोत आहे तेच त्या 25 राज्यांना आहे. अरे गुजरातमध्ये तर राज्य उत्पादन शुल्क नाही आहे, तिथे दारूच नाही आहे, तरी देखील महाराष्ट्रापेक्षा 15 रुपयाने रेट कमी का? मग जर गुजरात करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? का करू शकत नाही? कारण तुम्हाला घेणं देणंच नाही आहे. आणि मग रोज उठायचं, खोटं बोल पण रेटून बोल, मग सांगायचं जीएसटीचे पैसे. खरं म्हणजे केंद्रातलं मोदीजींचं सरकार इतकं हिम्मतवालं सरकार आहे. हे सरकार सांगू शकलं असतं की 2 वर्षामध्ये जसं स्टेटला जीएसटी आला नाही तसं केंद्रालाही आला नाही. कारण जीएसटी एकाच वेळी भरला जातो आणि त्याचे 2 हिस्से होतात. एक हिस्सा केंद्राला जातो, एक हिस्सा राज्याला येतो. काही केंद्राकडे जाऊन तो राज्याकडे येत नाही असं नाही आहे, एकाच वेळी जातो. पण केंद्राने सांगितलं होतं की तुम्हाला दरवर्षी 14% चढ्या दरानं जीएसटी मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर आमच्या खिशातनं आम्ही तो देऊ. आता केंद्र सरकार हे सांगू शकली असती की कोरोनात आमचाही आला नाही तर आम्ही कुठून द्यायचा, असं नाही म्हटलं केंद्र सरकारने. केंद्र सरकारने सांगितलं काही हरकत नाही, आमचाही जीएसटी आला नसेल तरी आम्ही जे ठरवलं होतं 14% अधिक दरानं ते आम्ही आमच्या बजेटमधनं तुम्हाला देऊ. मागच्या वर्षी दिले, याही वर्षी देणार आहे. जीएसटीचं जे काही वर्ष आहे ते आपण जुलैपासून सुरू केलेलं आहे, त्याचं रिकन्सिलिएशन त्या जुलैच्या दरम्यान होतं. सरकारला माहिती आहे की मागच्या वर्षी जे पैसे आले या वर्षीचे येणारच आहेत. केंद्राने आपला नियमच करून घेतलाय की ते पैसे द्यायचे आहेत. पण काही उठलं की उठून बोलायचं जीएसटीचे पैसे आले नाही, जीएसटीचे पैसे आले नाही. अरे कुठेतरी छोट्या छोट्या राज्यांकडे बघा, जी राज्य रडत नाही ती लढतात. छोटी छोटी राज्य आहेत पण त्यातल्या एकही राज्याने तक्रार केली नाही आमचे जीएसटीचे पैसे आले नाही, कारण त्यांना माहिती आहे ये मोदी जी है, अगर आपको कहा है मिलेगा तो मिलेगा ही. ते त्यांना माहिती आहे, मिळालंय. पण या ठिकाणी मात्र आपलं अपयश लपवण्याकरता रोज नवीन बहाणा सांगितला जातो. आणि त्यामुळे यांचा जीएसटीचा जो बहाणा आहे हा केवळ दिशाभूल करणार आहे. माझा सवाल आहे, हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर्सला देऊन दलाली घेण्याकरता तुमच्याकडे पैसा आहे, त्यावेळेस जीएसटी नाही आठवत, त्यावेळेस जीएसटीचा विचार नाही करत. पण सामान्य शेतकऱ्याला मदत करायची असेल, सामान्य नागरिकाला मदत करायची असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला जीएसटी आठवतो. आणि म्हणून कुठेतरी यांना उघडं पाडलं पाहिजे. आज खरं म्हणजे ही जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे ही अत्यंत वाईट आहे. आज तुम्ही बघा, कुपोषण या महाराष्ट्राला लागलेली एक कीड आहे. पण या कुपोषणाच्या संदर्भात आपल्या सरकारनं अतिशय चांगलं काम केलं.
आमच्या पंकजाताई मुंडेंकडे खातं होतं. या कुपोषणाच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या योजना राबवून कुपोषण अतिशय खाली आणलं होतं. अभूतपूर्व अशा प्रकारचा घट त्याच्यामध्ये आपण केला होता. आता अवस्था अशी आहे, काल परवा अहवाल आलाय आणि सर्वाधिक कुपोषित बालकं पुन्हा एकदा महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक कुपोषित बालकं महाराष्ट्रात आहेत. आणि कोण बालकं आहेत ही? आमच्या सुदूर भागात राहणारे आमचे आदिवासी बालकं, ज्यांच्यापर्यंत पोहोचणारा आहार हा तुम्ही खाऊन टाकला. आपल्या लक्षात असेल, मी स्वतः ज्यावेळेस विधानसभेच्या बाहेर आपण विधानसभा भरवली होती त्यावेळेस आदिवासींना कशा प्रकारचं धान्य दिलं जात आहे त्याचा नमुना आपल्याकडे दिला होता. जे थेट खावटीचे पैसे त्यांना द्यायला पाहिजे होते ते पैसे देण्याच्या ऐवजी यांनी खरेदी केली आणि इतक्या निकृष्ट दर्जाची खरेदी केली, जनावर खाऊ शकत नाही. अरे त्या आदिवासी बालकांच्या खाण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दलाली पाहिजे. कुठे फेडाल हे पाप, कुठे फेडाल? आणि आज त्यामुळे हे कुपोषण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या 2 वर्षामध्ये सातत्याने शेतकरी आत्महत्या वाढतात. एकट्या 2020 साली 4006 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खरं म्हणजे ही सगळी अवस्था जी आहे ना, ही अक्षरशः विषण्ण करणारी अवस्था आहे. पण कुठेतरी या संदर्भात आपल्याला जागृत होण्याची गरज आहे. खरं तर आज हे सरकार सांगतं की देशामध्ये सर्वाधिक लसीकरण आम्ही केलं. हो, आणि आम्हाला अभिमानच आहे की देशात सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्राने केलं. पण माझा सवाल आहे, लसी दिल्या कोणी? सर्वाधिक लसीकरण करण्याकरता महाराष्ट्राला लसी दिल्या कोणी? नरेंद्र मोदीजींनी या लसी दिलेल्या आहेत. मोदीजी असे पंतप्रधान आहे जे टीम इंडिया सांगतात. टीम इंडिया. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. महाराष्ट्रातलं सरकार रोज आम्हाला शिव्या देतं हे त्यांनी कधी त्याच्याकडे विचार केला नाही. सर्वाधिक लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. हेच नेते होते की जे लसीकरणाच्या संदर्भात सातत्याने बोलत होते. पण मोदीजींनी जो करिश्मा करून दाखवला या देशामध्ये, ज्यावेळेस मोदीजींनी सांगितलं की आपल्या देशात निर्मित केलेल्या लसी आपण वापरू, काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशी लसींना परवानगी का देत नाही म्हणून त्या ठिकाणी सांगत होते. आणि देशी लसींच्या भरोश्यावर हे होऊ शकणार नाही. पण मोदीजींनी स्वतः त्या ठिकाणी लसीकरणाच्या करता प्रयत्न केले. त्या ठिकाणी वैज्ञानिकांपर्यंत गेले, त्या इन्स्टिट्यूट मध्ये गेले, त्यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करून दिल्या आणि त्यातनं लसीकरणाकरता आपल्या भारतीय शुद्ध लसी आपण तयार केल्या. आणि आश्चर्य बघा, आश्चर्य असं आहे की आपण 280 दिवसात, केवळ 280 दिवसामध्ये या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 100 कोटी लोकांचं लसीकरण आपण करून दाखवलं. हा जगाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड आहे. संपूर्ण जगामध्ये जे लसीकरण झालंय त्या लसीकरणामध्ये भारत सगळ्यांच्या पुढे आहे. म्हणजे आपण जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येला 2 डोस दिल्यानंतर, 3रा डोस दिल्यानंतर देखील भारताचं लसीकरण जास्त आहे. संपूर्ण युरोपची जी लोकसंख्या आहे त्या संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येला 1 डोस पूर्ण देऊन त्यातल्या अर्ध्या लोकसंख्येला 2रा डोस देता येईल, त्याहीपेक्षा जास्त लसीकरण हे आपण या ठिकाणी भारतामध्ये केलं आहे. आणि याकरता मोदीजींनी 21 बैठकी मुख्यमंत्र्यांसोबत घेतल्या. कुठे कमी पडताय, कोण कमी पडताय? आणि तुम्ही विचार करा, या देशाने हे जे करून दाखवलं सोपं नाहीये. आज तुम्ही आणि आम्ही बिना मास्कचे बसू शकतो, एकत्रित बसू शकतो. अर्थव्यवस्था सुरू झाली आहे, अर्थव्यवस्था पुढे जाते आहे. आज सांगितलं जात आहे की जगातली सगळ्यात धावणारी अर्थव्यवस्था ही भारताची यावर्षी असणार आहे. हे आपण का करू शकतोय? हे लसीकरण जर झालं नसतं तर करू शकलो असतो का? हे केवळ लसीकरणामुळे आपण करू शकतोय. आणि याकरता या देशामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये
वरपासनं खालपर्यंत आडवं उभं कुठल्याही भागात, पहाडामध्ये, रेगिस्तानामध्ये, बर्फामध्ये, प्रत्येक ठिकाणी लस पोचली पाहिजे आणि ती कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून त्याच टेम्परेचरवर त्याच दिवशी पोचली पाहिजे. हे सोपं काम नव्हतं. अतिशय कमी वेळामध्ये 1,00,000 कोल्ड स्टोरेजची चेन आपण तयार केली आणि त्या कोल्ड स्टोरेजच्या सप्लाय चेनच्या माध्यमातून रोज वेळेवर या सगळ्या लसी आपण उभ्या भारतामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात पाठवू शकलो. आणि म्हणून आज भारताचं लसीकरण झालं आणि भारत आज या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतनं आपण बाहेर आलोय. आणि आज तर कोविन सारखा ऍप आपण तयार केला की ज्या कोविन ऍपने काय केलं त्याच्यावरही हे सांगत होते. कोविन ऍप कशाला पाहिजे, तुम्ही डेटा लोकांचा घेताय, तुम्ही त्याचा गैरउपयोग करणार आहे. पण कोविन ऍपने देशभरामध्ये कोणीही व्यक्ती असो देशभरातला, त्याला त्याच्यावर रजिस्ट्रेशन करता आलं, त्याचा वेळ, त्याचा स्लॉट बुक करता आला, त्याची जागा बुक करता आली. आणि एवढंच नाही तर अमेरिकेसारखा देशही सर्टिफिकेट देऊ शकला नाही. हाताने लिहिलेलं सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागलं. इंग्लंडमध्ये घोळ झाला, ज्यांनी लसी घेतल्या नव्हत्या त्यांनी सर्टिफिकेट मिळवले. पण भारत एकमेव देश असा होता की ज्यांनी पहिल्या दिवशीपासनं डिजिटली साइन सर्टिफिकेट हे आपल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिलं. आणि बाहेर जाणाऱ्या नागरिकांना तर आपला पासपोर्ट देखील आता त्याच्याशी जोडता येतो. आणि हे जे कोविन ऍप मोदीजींनी तयार केलं, आज 12 देश हे कोविन ऍप आपल्याकडनं घेत आहेत आणि त्या कोविन ऍपच्या माध्यमातून लसीकरण करतायत. ही ताकद आहे, ही दूरदृष्टी आहे. पहिल्या दिवशीपासनं ज्या प्रकारे या कोरोनाचा सामना करताना मोदीजींनी दृढता दाखवली. मगाशी ऑक्सिजनचा विषय आपल्या जावडेकर साहेबांनी मांडला. ही जी दृढता दाखवली त्यामुळे भारत आज या ठिकाणी जगाच्या समोर सन्मानाने उभा राहू शकला आणि तुम्ही आणि आम्ही पुन्हा कामावर जाऊ शकलो. अन्यथा काय अवस्था राहिली असती याचा देखील विचार हा कुठेतरी केला पाहिजे. केवळ आपल्या माहिती करता सांगतो, भारताचं वॅक्सिनेशन अमेरिकेच्या 3 पट, ब्राझीलच्या 5 पट, जर्मनीच्या 10 पट, फ्रान्सच्या 15 पट, कॅनडाच्या 25 पट आणि UAEच्या 100 पट जास्त आहे. ही भारताची ताकद या ठिकाणी आपण पाहिली आहे. आणि म्हणून आज खरं तर या आपल्या संपूर्ण कार्यकारिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रस्तावांवर आपण चर्चा केली आहे. आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आपल्या अनेकांनी जाणता राजा बघितलाय. जाणता राजा बाबासाहेब पुरंदरे आपल्यामध्ये नाही आहेत, पण जाणता राजा आपण सगळ्यांनी जवळपास बघितलेला आहे. त्यावेळची अवस्था ही त्यात वर्णन केलं आहे की आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही हे सगळे महाराष्ट्रावर तुटून पडत होते. अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार याची बजबजपुरी या महाराष्ट्रामध्ये होती. आणि त्यावेळी 18 पगड जातींना सोबत घेऊन सामान्य मावळ्यांच्या भरोशावर छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभं केलं. आज आपल्याला तेच करावं लागणार आहे. या सरकारच्या विरोधात सर्व लोकांना एकत्रित करून, बघाशी आपण बघितलं, मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, वेगवेगळ्या समाजाचे लोक असो, सगळ्यांसोबत या सरकारनं विश्वासघात केलाय. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी सगळ्यांसोबत विश्वासघात झालाय. त्यामुळे या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक लढा उभारावा लागेल. आणि सामान्य माणसाची ताकद काय असते हे आपल्याला यापुढे दाखवावं लागेल. आणि म्हणूनच आपण आपली बूथची रचना केली आहे. बूथ ऍक्टिव्ह कसा करायचा या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. येत्या काळामध्ये अनेक कार्यक्रम आपल्या समोर आहेत. माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती असणार आहे की आता लढाई करता मैदानात उतरलो, अर्ध्या मनाने उतरायचं नाही. सरकार येत आहे का येत नाही मनातनं काढून टाका. येईल तर बोनस, काही चिंता करायचं नाही.
जनतेकरता लढायला उतरलो आहे, जनतेकरता. येईल त्या दिवशी येईल, पण जनतेकरता लढायला उतरायचं तर आपली अंतिम लढाई आहे असं समजून उतरायचं, अंतिम लढाई. आणि अनेक लोकांना असं वाटेल लढाई म्हणजे काय, आपण काय शस्त्रबिस्त्र घेऊन उतरणार नाहीये. लोकशाहीने आपल्याला ज्या आंदोलनाचा अधिकार दिला ते आपलं शस्त्र आहे. ही जी जनता आहे त्या जनतेचं जे प्रेम आहे ते आपलं शस्त्र आहे. जनतेचा जो मोदीजींवर विश्वास आहे ती आपली शिदोरी आहे. ही शिदोरी आणि हे शस्त्र घेऊन जनतेच्या कल्याणाकरता आपल्याला मैदानात उतरावंच लागेल. आणि येत्या काळामध्ये आपण जर मैदानात उतरलो तर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये यांना आपण पाणी पाजू. आणि त्यानंतर जेव्हाही या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील त्यावेळी भारतीय जनता पक्षाचं स्वतःच्या भरोशावरचं स्वतःचं सरकार हे आपण आणून दाखवू. हा विश्वास तुमच्या भरोशावर व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत एक प्रकारे हाक दिलेली आहे. आता येत्या काळामध्ये जेव्हा लढू तेव्हा सरकार येईल यासाठी नाही, जर सरकार आलंच तर तो बोनस, मात्र आता जनतेसाठी लढायचं आहे आणि त्यासाठीच उतरायचंय. काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवलं जातं. देशातील 25 राज्यांनी वॅट कमी केला, मात्र आपल्या राज्यानं काय केलं? देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार आहे असं म्हटलंय. सरकार विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावरती उतरावं लागेल असंही म्हटलंय. अधिकारी सांगतायत या लोकांनी बाजार मांडला असंही त्यांनी म्हटलंय. तर कोटी कोटी रुपये घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. मुख्यमंत्री आहेत मात्र त्यांना कोणी मानायला तयार नाही. देशद्रोह्यांसोबत यांची पार्टनरशिप सुरू आहे असाही हल्लाबोल केलेला आहे. अमरावती दंगल हा देशात अराजक माजवण्याचा प्रयोग असाही उल्लेख केलाय. तर षडयंत्र उघड होऊ नये म्हणून नवाब मलिकांचा दंगलीचा आरोप होतोय असंही म्हटलंय. सकाळी चॅनलवरती बांग देणारे कोंबडे आता दुपारी सुद्धा बांग देऊ लागलेत. अशा सगळ्या डोमकावळ्यांना आम्ही पुरून उरू असाही हल्लाबोल केलेला आहे फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर. देशातल्या 25 राज्यांनी वॅट कमी केला, आपल्या राज्यानं काय केलं असा सवालही केलाय. अजित पवार तुमच्याकडे दारूचा महसुली स्रोत, मंदिरांआधी बार उघडले असाही आरोप केलाय. तर अर्थातच आज ज्या पद्धतीनं महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून सामान्य मावळ्यांच्या जीवावरती स्वराज्य उभं केलं तशाच पद्धतीने